हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियांका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. जसे की आपली आता सिरीज चालू आहे राशी भविष्याची. ऑगस्ट महिना धनुराशीसाठी कसा असणार आहे ते आपण आता बघूया. आणि तुमच्या ओळखीत जर कोणी धनुराशीची आपली व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता. तर एनर्जी सोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मॅनिफेस्टेशनचा स्विच कोड आहे 1176, तो टाईप करा कमेंटमध्ये आणि आजच्या येणाऱ्या या राशी भविष्याच्या सेशनमध्ये एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. बघूया धनुराशीसाठी हा येणारा महिना ऑगस्ट 2025 कसा असणार आहे. थोडे निगेटिव्ह कार्ड्स आलेत, पण कुठलेही कार्ड कधीच 100% निगेटिव्ह नसतं टॅरोचं. सो पहिलं कार्ड सांगतंय की पैसे, तुमच्याकडे कोणीतरी पैसे मागायची शक्यता आहे. ठीक आहे, हेल्प, आर्थिक मदतीसाठी कोणीतरी येण्याची शक्यता आहे, पण तेव्हा दिलेले पैसे तुमचे परत येतीलच असं नाही. त्याच्यामुळे हा निर्णय घेताना ना खूप विचार करून निर्णय घ्या. आता जर हे कार्ड सरळ करून तुम्हाला दाखवलं तर ही व्यक्ती तोलून मापून पैसे देते आहे. 2 जण आहेत पण ती पैसे एका व्यक्तीला देते. एका हातात तराजू आहे. म्हणजे काय, तर तोलून मापून पैसे देणं. रिवर्स आलंय म्हणजे काय, तुमच्याकडून हा डिसिजन चुकीचा होऊ शकतो. या महिन्यामध्ये कोणीतरी आर्थिक मदत मागेल आणि तुमचा हात तसाही मोकळा असल्यामुळे, धनुराशीची लोक मनाने खूप जास्त मोकळी असतात, मदतशील असतात. सो असं होऊ शकतं की तुम्ही द्याल, पण मग ते पैसे परत यायला खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विचार करूनच पैसे द्या. दुसरं आहे 5 ऑफ कप्स, जे सांगतं की थोडीशी उदासीनता असेल, कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही काही अपॉर्च्युनिटीजची वाट बघताय, पण त्या हवे तशी अपॉर्च्युनिटीज येत नाहीयेत. बरं, आहेत त्या अपॉर्च्युनिटीजसाठी तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं नाहीये. काही माणसांपासून तुम्ही दूर आहात, तुमच्या लोकांपासून तुम्ही दूर आहात आणि तुम्हाला त्या रिलेशनशिपसाठी सुद्धा स्वतःहून पुढचं पाऊल टाकायची इच्छा होत नाहीये. एकंदरीत ऑगस्ट 2025 मध्ये एक उदासीनता असेल, पण कुठलंही कार्ड 100% निगेटिव्ह नसतं. तर जसं की हा माणूस आहे, इथे एक ब्रिज आहे ना समोर, नदी पलीकडे जर त्याचं गाव आहे, त्याला जायचंय, तर ब्रिज पण तर आहे ना. तो विचार करा की तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कोणतं पाऊल उचलू शकता आणि तुम्हाला त्याच्यात नक्कीच सक्सेस मिळेल. आणि तिसरं आहे बघा, क्वीन ऑफ कप्स आहे रिवर्स. हे कार्ड सरळ करून दाखवते तुम्हाला की याच्यामध्ये कप वरती झाकण आहे ना. जेव्हा 78 कार्ड्स असतात, कार्ड्समध्ये जेवढे पण कपचे कार्ड्स आहेत ना, त्या कार्ड्समध्ये प्रत्येक कपवर मोकळा आहे, त्याच्यावर झाकण नाही, पण ह्या कपवरती झाकण आहे. आता हे कार्ड रिवर्स आलंय म्हणजे काय, तुमच्या मनात हे जे संभ्रम आहे ह्या 2 कार्ड्समुळे, हे जे टेन्शन आहे, हे जे डिप्रेशन आहे, या ऑगस्टमध्ये होऊच शकतं की तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी त्या एका व्यक्तीसोबत किंवा नकळत अनेक व्यक्तींसोबत तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमच्या स्ट्रेस बोलण्याची शक्यता आहे ऑगस्ट 2025 मध्ये. हरकत नाही, टेन्शनवाले कार्ड्स आहेत, पण आपल्याकडे एंजल्स आहेत जे आपल्याला गायडन्स करू शकतात की या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे, काय निर्णय घेतला पाहिजे, है ना, तुमचं बिहेवियर पॅटर्न कसा असला पाहिजे. सो आपण एंजल्सला विचारूया की हा ऑगस्ट 2025 जे काही फ्युचर कार्ड्स आपल्याला दाखवतोय, त्याच्यामध्ये धनुराशीच्या लोकांनी नक्की बिहेव कसं करायचं आहे, त्याच्यासाठी आपण 2 कार्ड्स काढतो आहोत. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स आणि हेल्पफुल पीपल. अगेन सिच्युएशनच अशी आहे की तुम्हाला ना कोणाची मदत घ्यायची वेळ येऊ शकते. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स मध्ये काय येतं की ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये साठलेल्या, काही गोष्टींसाठी तुम्ही वाट बघताय, स्वतःहून तर प्रयत्न करायचे नाहीयेत, पण आता एंजल्स काय सांगतात की प्रयत्न करा आणि असे प्रयत्न करा की लोकांची मदत होईल आणि ते हेल्पफुल पीपल असतील, ज्यांचा तुम्हाला या गोष्टीमध्ये अजून अडकवण्यापेक्षा तुम्हाला यातनं बाहेर कसं काढता येईल असा ज्यांचा अप्रोच असतो ना तुमच्या प्रती, अशा माणसांची तुम्ही मदत घ्यावी असं हे कार्ड सांगतं. बघूया कोणत्या अपॉर्च्युनिटीची तुम्ही वाट बघत होता. टाइम कार्ड्स आलेले आहेत. टाइम कार्ड्समध्ये बघूया की ती गोष्ट कधी घडेल ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवसांपासून वाट बघत होतात. ठीक आहे, मनामध्ये प्रश्न करा, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ती कधी होईल.
1176 टाईप केलं असेल तर तुम्ही एनर्जीसोबत कनेक्ट होणारच आहात. बघूया कधी. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, येणाऱ्या काही आठवड्यामध्येच तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती होणार आहे. मग कशाला हवे उदासीनता? लवकरात लवकर तुमच्या मनात जसं आहे तसं घडणारच आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. चांगलं कार्ड आलेलं आहे. शेवटचा आणि आपला आवडीचा सेशन येस नो टाईपचा क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला, ज्याचंही उत्तर येस किंवा नो मध्ये येईल. एखादी गोष्ट करू की नको, एखादा पेंडिंग डिसिजन, किंवा बोलू की नको, किंवा एखाद्या व्यक्तीचा विचार करू की नको, प्रपोजल्स आले असतील, काही असेल, घर घ्यायचे, काही असेल, एखाद्या बिल्डरबद्दल शंका असेल, कुठलाही 100 प्रकारचे प्रश्न मनामध्ये असू शकतात. तुमच्या मनात जो आहे तो डोळे बंद करून विचारा युनिव्हर्सला आणि आपण त्याचं आता उत्तर काढूया. ठीक आहे. डोंट स्टॉप. जे मनात आलंय ते करून मोकळे व्हा. ऑगस्ट महिना त्या गोष्टीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. जेही तुम्ही मनामध्ये विचार केला आहे योग्य आहे. डोंट स्टॉप. त्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता आहे, प्रयत्नशील राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ओके. आशा करते की तुम्हाला माझा आजचा सेशन आवडलं असेल आणि तुम्ही मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आनंदी राहा, खुश राहा. थँक्यू सो मच.